चायनीज फूड फॉर सोल मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण अभिवाचन करणार आहोत ते म्हणजे माझे सगळ्यात आवडते लेखक पु ल देशपांडे यांचं पुस्तक हसवणूक। हसवणूक मधला माझे खाद्य जीवन हा जो लेख आहे, पुलंच्या सगळ्याच पुस्तकांची मी किती पारायण केली, पण त्यातल्या त्यात हे पुस्तक आणि त्यातला माझे खाद्य जीवन हा माझा लेख अतिशय आवडता आहे। म्हणजे हा नुसता लेख वाचून सुद्धा मला कडकडून भूक लागते। एक जुनाट घरातले स्वयंपाकघर आहे, काळोखी कोनाड्यात राकोलची चिमणी भरमंटे आहे। एकेकाळी लाल असलेल्या पाटासमोर पत्रावळ मांडलेली आहे। चुलीवरच्या भाताला भांड्यातल्या भांड्यात गुदगुल्या होत आहेत। पोटात भूक आहे, डोळ्यात नीज आहे। दारातून वाकून वडील आत येत आहेत, ते काहीतरी गुणगुणत आहेत। पलीकडे जोडण्याच्या पाळण्यात धाकटा भाऊ टॅ टॅ करून रडणे आणि बोलणे यांच्या सीमेरेषेवरचे आवाज काढतो आहे। इतक्यात निखारावर टाकलेल्या पापडाचा वास येतो। झोप उड्या लागत होते, पोटाची मागणी वाढते। झालं म्हणून आई तो चिमटीत धरून फू फू करते। वडील शेजारच्या पाटावर बसतात। इतक्यात कढईच्या पोटात चर होते। पळीतून आंबाडीच्या भाजीत पोटात शिरलेली लसूण सारा घराचा ताबा घेते। झोप पळते, पोटात रणकंदन सुरू होते। चुलीच्या एका बाजूला भिंतीला पाठ लावून उभे असलेल्या भाकरी चतकोराने पानात पडतात। आज काय शिकवलं रे मास्तरांनी? ओट्यावर नित्य नेमाने येऊन बसणारे शेजारचे दादा कणखर आवाजात विचारतात। गरम भाकरीच्या तुकड्यात दडलेला आंबाडीच्या भाजीचा खमंग वास घशात अडकतो। माझ्या खाद्य जीवनातल्या कडू गोड स्मृतींची आठवण करीत बसलो की हे दृश्य मला सदैव प्रथम दिसते। खाण्याच्या कितीतरी आठवणी या जिभेवर आहेत। कधी कधी अशा फाळून येतात, अगदी भलत्या ठिकाणी येतात। एका गरीब कारकुनी घरात वाढलो। घर कसलं? पत्र्याच्या भिंतींचे एक झोपडे। खेड्यातले नव्हे, मुंबई जवळच्या एका उपनगरातले। त्यावेळी मुंबईला माणसं अशी येऊन झोंबली नव्हती। रविवारी दुपारी इंजिनाच्या झुकझुक गाडीतून कधी मधी वडील मुंबईला घेऊन जात। त्यावेळी स्टेशनात 10-12 माणसे असत। पत्राच्या झोपडीतले ते स्वयंपाकघर म्हणजे मध्येच उभा केलेला एक पत्रा। त्याच्या एका बाजूला आमचा हॉल कम बेडरूम आणि दुसऱ्या बाजूला स्वयंपाकघर। बाहेर एक ओटी, तिथे एकच आराम खुर्ची। आम्ही जेवण झाल्यावर खाली पाय सोडून बसत होतो। वडील आराम खुर्चीवरच बसायचे। शेजारी तसलेच एक घर, तिथे शेजारचे दादा राहायचे। ते नेहमी अभ्यास विचारायचे। दादा दुष्ट आहेत हे माझेच नव्हे तर दादांच्या मुलांचेही मत होते, कारण त्यालाही ते अभ्यास विचारायचे। पुढे शेजारच्या दादांचा मुलगा पळाला, पण शेजारच्या मामी मात्र भलत्याच चांगल्या होत्या। तिच्या हातच्या सांजोऱ्या खाल्ल्या तसल्या पुन्हा नाही मिळाल्या। त्यांच्या घरी हळदीचे पान घालून लोणी कळली, त्यामुळे त्यांच्या घरी जेवायला गेलो की मी तूप भात खूप खाऊन घेत असे। आता शेजारच्या मामी गेल्या, ती पत्र्याची झोपडी गेली। राहिली आहे ती त्या सांजोऱ्यांची आणि तूप भाताची आठवण। माझ्या खाद्य जीवनातल्या या पहिल्या स्मृती आहेत। आज आपण हे असं पु ल देशपांडे यांच्या पुस्तकातल्या हसवणूक या पुस्तकातल्या माझे खाद्य जीवन या लेखातला थोडा आपण प्रसंग त्याचं अभिवाचन केलं। याच पुस्तकातले या लेखातले आपण अजून बाकी प्रसंग सुद्धा वाचूया। तुम्हाला हे कसं वाटलं ते आवर्जून सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।